नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. बहुजन विकास आघाडीच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ कडाडली. अमित शहांचा घेतला समाचार. पालघर लोकसभेतील इंडिया महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार भारती कांबळे यांच्या प्रचारार्थ वसई येथील YMCA मैदानावर इंडिया महाविकास आघाडीची संयुक्त जाहीर सभा पार पडली. पालघर लोकसभेतील भूमिपुत्रांचा आवाज म्हणून त्यांच्या हितासाठी उभ्या राहिलेल्या भारती कांबळे यांच्या पाठीशी इथली जनता सदैव उभी आहे याची ग्वाही आज सभेला जमलेली गर्दी देत होती. केंद्र सरकारच्या सतत अन्यायामुळे हैराण झालेल्या प्रत्येक देशप्रेमीच्या आता हे सरकार उलथवायला मशाल हातात घेतली आहे. हा निर्धार उपस्थितीच्या चेहऱ्यावर दिसला. यावेळी पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत देशप्रेमी बांधवांसोबत संवाद साधला. आता देशातल्या जनतेने ठरवलंय दिल्लीतलं मुख्य इंजिनच बदलायचं आहे आणि हे इंजिन गुजरातला पाठवून द्यायचं आहे. हा एल्गार उपस्थित जनतेसमोर त्यांनी केला. इंडिया महाविकास आघाडीच्या मित्र पक्षातील प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि निष्ठावंत शिवसैनिक यावेळी उपस्थित होते. वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी पालघर प्रतिनिधी प्रणय प्रभाकर पाटील यांची रिपोर्ट. जिन गद्दारों को, गद्दारों के सरदार इन लोगों ने शिवसेना को तोड़ मरोड़ करके सत्ते पर बिठाया, उनके बारे में अमित शाह कहते हैं ओरिजिनल शिवसेना के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी। तो मैं आज अमित शाह आपसे पूछना चाहता हूं, एकनाथ शिंदे जी से पूछना चाहता हूं कि आपके अंदर अगर हिम्मत है और आपके अंदर अगर आपकी औकात है तो आप अपने नाम के आगे एकनाथ बाला साहब ठाकरे लिखकर